नमस्कार, मी अमृता कुलकर्णी. वैदिक विजडम मराठी या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अमर पुस्तके या व्हिडिओ सिरीजमधील पुढचे पुस्तक पाहणार आहोत. पंचतंत्र. प्राचीन काळची गोष्ट. एका राजाला 3 मुलगे होते. त्या राजपुत्रांचं शिकण्याकडे अजिबात लक्ष नव्हतं. सारा वेळ ते आळशीपणात घालवत. त्यांच्या वागण्याचं राजाला फार दुःख होत असे. त्या राजपुत्रांनी आपलं आयुष्य असंच काही न करण्यात घालवायचं ठरवलं तर आपल्या राज्याला कुणी वारस उरणार नाही हे राजाला माहीत होतं. राजपुत्रांना शिकवण्याकरता त्यांना एकामागून एक नवनवे शिक्षक ठेवले, पण व्यर्थ. शिक्षकाला पाहताच राजपुत्र गडबड करून पळून जात. दिवस सरत होते. राजा अधिकच उदास आणि त्रस्त बनत होता. सरते शेवटी राजाने देशातील सर्व विद्वानांची एक सभा बोलावली आणि सभेपुढे आपली समस्या मांडून म्हणाले, आपल्यापैकी कुणी मला सहाय्य करील का? बराच वेळ कुणी उत्तर दिलं नाही. सरते शेवटी एक विद्वान उठला आणि म्हणाला, हे राजन, तुझ्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी तू माझ्यावर सोपवत असशील तर मी प्रयत्नांची पराकाष्ठा करून त्यांना विद्या शिकवेन. तो विद्वान म्हणजे विष्णू शर्मा होय. त्याच्या पांडित्याबद्दल साऱ्या राज्यभर त्याची ख्याती होती. अशा व्यक्तीने आपल्या मुलांच्या शिक्षणाबाबत पुढाकार घेण्याची तयारी दाखवली म्हणून राजा फार खुश झाला. राजाचा राजवाडा फारच विस्तीर्ण आणि भव्य होता. त्याचे लांब रुंद छत ठिकठिकाणी सभोवतालच्या वृक्षराजींमुळे आच्छादले जाई. आपल्या शिष्यांना घेऊन विष्णू शर्मा छपरावरील एका शांत कोपऱ्यात गेला. शिष्यांना आपल्या पुढे बसवून घेऊन तोही त्यांच्या समवेत खाली बसला. राजपुत्रांना शिक्षणाचा मनस्वी कंटाळा असल्याने आपल्या नव्या गुरुला पाहून ते विशेष आनंदित झाले नाहीत. पण लवकरच ते बसल्या जागचे उठायलाही तयार होईनात. ज्ञानदान करण्याची विष्णू शर्माची पद्धत अद्वितीय होती. त्याने सुरुवात केली. गोदावरी नदीच्या तीरी एक विशाल वृक्ष होता. रात्री त्या वृक्षाच्या आश्रयाला चहू दिशांनी अनंत पक्षी येत आणि तो गोष्टी सांगतच राहिला. त्याच्या कथा पशूंच्या आणि पक्ष्यांच्याच होत्या, परंतु प्रत्यक्षात त्या मनुष्य मात्राला लागू होणाऱ्या होत्या. मानवाच्या विविध समस्या आणि त्यावरील उपाययोजना त्या संबंधीच्या त्या कथा होत्या. आदर्श मित्र कोण, मैत्री कशी टिकवावी, ज्यामुळे आपल्याला सर्वनाश होतो असे मोह कसे टाळावेत, सज्जनपणा, भलेपणा तरीही सावधानता, उमदेपणा तरीही चाणाक्षपणा, हाच शेवटी यशस्वी होतो असे या कथांमधून प्रतिपादले आहे. विष्णू शर्माने वेळोवेळी दिलेल्या पाठांमुळे राजपुत्र ज्ञानी आणि संवेदनशील बनले. पंचतंत्रातील कथा वेळोवेळी पुन्हा पुन्हा सांगितल्या गेल्या आहेत. ज्या विशेष लोकप्रिय नाहीत अशा काही कथा अतिशय मौलिक आहेत. उदाहरणार्थ बोलकी गुहा ही कथा. कथा या दृष्टीने ती मनोरंजक तर आहेच, त्याहीपेक्षा प्रत्येकाने आत्मरक्षणाकडे कसे लक्ष ठेवले पाहिजे याचा धडा ती कथा देते. एकेकाळी एका रानात एक कोल्हा राहत होता. स्वतःच्या रक्षणासाठी त्याने एकाकी गुहा पसंत केली होती. एके दिवशी तो बाहेर गेला असता एक भुकेला थकलेला सिंह गुहेपाशी आला. त्याने गुहेत प्रवेश केला आणि चहूकडे हुंगून पाहिले. या ठिकाणी नक्कीच एखादा कोल्हा राहत असला पाहिजे असा सिंहाने स्वतःशी अंदाज केला. मग आता भक्ष्य शोधत मी कशाला हिंडू? मी आता आडवा होतो आणि आराम करतो. कोल्हा परत आला की मला आयती चमचमीत मेजवानी मिळेल. संध्यासमयी कोल्हा घरी परतला. तो गुहेत शिरण्याचा विचार करत असतानाच त्याला जमिनीवर सिंहाच्या पंजांचे अस्पष्ट ठसे आढळले. ते पाहून त्याचं हृदय जोरजोराने धडधडू लागलं. मग धीर करून तो जोरात ओरडून बोलू लागला, हा कसं काय बोलक्या गुहे, आज तू गप्प का? जेव्हा मी दररोज परत येतो तेव्हा तू माझं स्वागत करीत म्हणतेस, कोल्हे महाराज तुमचं स्वागत असो, पण आज पाहतो तर तू आपली गप्पच आहेस.
मी आत प्रवेश करू नये असं तुला वाटतं की काय? इकडे सिंहाने विचार केला. मी आत आहे म्हणूनच गुहा घाबरली आहे हे निश्चित. म्हणूनच ती कोल्ह्याला उत्तर देत नाही. सिंहाने जोरदार गर्जना केली आणि म्हटलं, कोल्हे महाराज, तुमचं स्वागत, मनःपूर्वक स्वागत. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळत सुटलेल्या कोल्ह्याने मागे पाहत म्हटले, प्रियतम गुहे, तुझा त्याग करण्याचंच मी ठरवलं आहे. आणि कोल्हा स्वतःशीच पुटपुटला, बोलकी गुहा, हा, असली गुहा कधी ऐकली आहे? मी बचावलं म्हणून त्या परमेश्वराचे आभार. आज आपण भारतीय प्राचीन वाङ्मयांमधील अक्षरशः अमर असणाऱ्या काही पुस्तकांचा थोडक्यात परिचय पाहिला. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भारतीय प्राचीन वाङ्मयापैकी वेद, पुराणे, रामायण, महाभारत ही महाकाव्ये, जातक कथा, कथा सरित सागर या ग्रंथांचा थोडक्यात परिचय पाहिला. ही पुस्तके वाचून त्यातील ज्ञान ग्रहण करण्यासाठी आपल्या सगळ्यांना मोटिवेशन मिळेल यासाठी हा एक छोटासा प्रयत्न. व्हिडिओ संपूर्ण पाहून हे पुस्तक ऐकल्याबद्दल, हे पुस्तक वाचल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी वैदिक विस्डम मराठी हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा. या व्हिडिओ सिरीज अंतर्गत आपण भारतीय वेद, पुराण, त्यातील वेगवेगळ्या कथा, कथा सरित सागर, पंचतंत्र असे ग्रंथ, त्यांच्यातील संस्कृत सुभाषिते, त्यांच्या संबंधाच्या वेगवेगळ्या कथा जाणून घेण्याचा इथून पुढच्या व्हिडिओजमध्ये प्रयत्न करू. तुम्हाला देखील या विषयावरची माहिती आणि ती देखील साध्या सोप्या मराठीमधून समजून घ्यायची असेल तर वैदिक विस्डम मराठी हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.